मागच्या सेशनमध्ये डिस्कस करताना आपण शुंग, कण्व, सातवाहन यांच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे आणि मी त्याच वेळेला तुम्हाला म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही हे पाहताय तेव्हा हे लक्षात ठेवाल की याला कॉन्टेम्पररी साईड भारतात परकीय आक्रमणं चाललेली आहेत. ठीक, मग या पार्टवरून विचारले जाणारे प्रश्न कोणते कोणते आहेत? एकतर यांच्याबद्दल हे विचारलं जातं की यांचा क्रम काय आहे. ठीक, यांचा क्रम काय? पहिले ग्रीक, मग शक, मग कुशाण. ठीक, एक ग्रीक, शक आणि कुशाण हे तीन लक्षात ठेवायचे. सो ग्रीक कोण होते किंवा ग्रीकांचा जो कार्यकाळ होता हा भारतात किती होता? ग्रीकांचं पहिलं आक्रमण जे झालं हे झालं होतं अलेक्झांडरच्या रूपात. पण अलेक्झांडर तर व्यास नदी ओलांडूच शकला नव्हता. व्यासच्या पलीकडेच त्याला हार मानावी लागली होती आणि तो भारत सोडून निघून गेला होता. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की मौर्य काळातले जे महान शासक होते अशोक यांच्या मृत्यूनंतर काय झालं की मौर्य साम्राज्य कमकुवत व्हायला लागलं, बॉर्डर खिळखिळ्या व्हायला लागल्या आणि इथून आपल्याकडे परकीय आक्रमणे यायला लागलेली तुम्हाला पाहायला मिळाली. सो ग्रीक कोण होते? ग्रीक यांचा कार्यकाळ आहे 200 इसवी सन पूर्व ते 100 इसवी सन. ठीक आहे, म्हणजे 100 CE हा त्यांचा काळ आहे. मग ग्रीकांबद्दल काय काय लक्षात ठेवायचं ती एक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे कंपाईल करून दिलेली आहे. सो ग्रीकांबद्दल काय लक्षात ठेवायचं की इंडो ग्रीक हे ग्रीक लोक होते जे भारतात स्थायिक झाले म्हणून यांना इंडो ग्रीक म्हटलं जातं. ठीक आहे, ग्रीकांची अशी शाखा जी भारतात स्थायिक झाली त्यांना म्हटलं जातं इंडो ग्रीक. आणि कालांतराने ते स्थानिक देखील झाले होते. त्यांचं भारतीयकरण झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. त्यांचं भारतीयकरण झालं होतं. ठीक, भारतातली इंडो ग्रीक राजवटीच्या 3 शाखा होत्या. त्या शाखांपैकी एक म्हणजे बॅक्ट्रिया उत्तर अफगाणिस्तानात आणि तक्षशिला, शाकल, सियालकोट यामध्ये पसरलेली होती जी आता पाकिस्तानचा एरिया आहे. फाईन. दुसरी शाखा होती आता या शाखेतून तक्षशिलेच्या शाखेतून भारतात हेलिओडोरस आलेला तुम्हाला बघायला मिळाला. हेलिओडोरस जो होता हा कोण होता? हेलिओडोरस शुंगांच्या काळात त्यांच्या दरबारात आला होता बघा. भागवत धर्माचा प्रचारक म्हणून यांनी कार्य केलं. विदिशाचा किंवा बेस नगरचा गरुड स्तंभ यांनी बनवला होता. फाईन. त्यानंतर डेमेट्रियस किंवा दमित्र. ठीक आहे, डेमेट्रियसला दमित्र म्हणून देखील संबोधलं जातं म्हणजे यांच्या नावांचं देखील भारतीयकरण झालं होतं. आणि मिनेंडर कोण आहे? मिलिंद पान्हो हे जे पुस्तक लिहिलं गेलं ते यांच्या संवादावर लिहिलं गेलं होतं. सो मिनेंडर वॉज अ ग्रीक किंग. बौद्ध धर्माच्या प्रभावात आला. नागार्जुन किंवा नागसेन नावाच्या बौद्ध भिक्षूंशी यांनी वार्तालाप केला. यांनी अनेक प्रश्न विचारले आणि नागार्जुन किंवा नागसेन जे होते हे त्या प्रश्नांची उत्तरं देत गेले. फाईन. सो या दोघांचा जो संवाद होता याला एका पुस्तकात कंपाईल केलेला आहे. त्या पुस्तकाला म्हटलं जातं मिलिंद पान्हो म्हणजे मिलिंदचे प्रश्न. फाईन. सो हे जे मिलिंद होते, मिनेंडर होते, या मिनेंडरने आपलं नाव बदललं होतं, मिलिंद केलं होतं. हे देखील शाकल शाखेतून आले होते. ओके. सो अशा प्रकारे दमित्र आणि मिनेंडर शाकल शाखेतून आले होते. तक्षशिला शाखेतून आला होता राजदूत हेलिओडोरस. ओके. आणि मिनेंडर किंवा मिलिंद हे जे मी तुम्हाला आता सांगितलं ते एक महत्वाचं. आता ग्रीकांबद्दल आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून ते तुम्हाला सांगते. ओके, ग्रीकांबद्दल तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे. सो जसजशी ग्रीक आक्रमणं भारतात होत गेली तसतसं विचार विनिमयांचा देखील एक्सचेंज झाला म्हणजे विचार विनिमय झाला होता. विचार विनिमय कशाच्या संदर्भात? की त्यांनी आपल्याबरोबर जे काही आणलं होतं आणि आपण इथे जे काही करत होतो याचा एक समन्वय साधला गेला. सो इथे लक्षात ठेवाल की ग्रीकांच्या आक्रमणाचा परिणाम भारतावर काय झाला या अनुषंगाने याला आपण डिस्कस करूया. याला हवं तर नोट करून घ्या. हेच आहे जे तुमच्या एक्झाम मध्ये विचारलं जातं है ना. ग्रीक आक्रमणाचा परिणाम भारतामध्ये काय काय झाला. सो सगळ्यात पहिले तर हे समजून घ्याल की ग्रीक जे होते यांच्या राज्यात किंवा यांच्या देशात है ना, यांच्या राष्ट्रात एक परंपरा होती. ही परंपरा काय होती? परंपरा ही होती की राजा जो होता याला ईश्वर तुल्य मानलं जायचं. ईश्वर तुल्य म्हणजे याचा अर्थ असा होता की असं मानलं जायचं की ईश्वराने पूर्ण पृथ्वी बनवलेली आहे. ठीक, आणि ईश्वराने राजाला बनवलेलं आहे. सो राजा ईश्वराचा दूत आहे पृथ्वीवर. मग ईश्वराची पूजा केली जाते तर राजाची देखील पूजा केली जायची. याला म्हटलं जातं काय? याला म्हटलं जातं राजत्वाचा दैवी सिद्धांत. राजत्वाचा दैवी सिद्धांत. फाईन. याला म्हटलं जातं राजत्वाचा दैवी सिद्धांत.
डिवाइन थ्योरी ऑफ किंगशिप, डिवाइन थ्योरी ऑफ किंगशिप. आणि याच्या अंतर्गत ग्रीक राजांची पूजा केली जात असे. मग पूजा करण्यासाठी काय केलं जायचं? पूजा करण्यासाठी या राजांच्या मूर्त्या बनवल्या जायच्या. राजांची मूर्ती बनवली जायची. आता तुमचा राजा कोणत्याही शरीरकाठीचा असो किंवा अपंग असो, छोट्या अंगयष्टीचा असो, काही का असे ना, ठीक आहे, पण याची मूर्ती जी बनवली जायची ती हिरोईक मूर्ती बनवली जायची. ठीक आहे, अगदी मायन्यूट डिटेलवर लक्ष दिलं जायचं. कोरीव डोळे, कुरळे केस, अंगावर उपरणं, डौलदार शरीर, अशा प्रकारच्या त्याच्या चेहऱ्यावरचे भाव है ना, हे सगळं व्यवस्थित मायन्यूट डिटेल या मूर्तिकलेमध्ये कोरली जायची. मग याला म्हटलं काय जायचं? याला म्हटलं जायचं हेलेनिस्टिक कला. याला काय म्हटलं जायचं? याला म्हटलं जायचं हेलेनिस्टिक आर्ट. याला म्हटलं जायचं हेलेनिस्टिक कला. आणि ग्रीक जेव्हा भारतात आले तेव्हा आपल्याबरोबर ही व्यवस्था घेऊन आले. ठीक आहे, आणि मग इथूनच जी एक नवीन कला उदयाला आली ती आली गांधार कला. गांधार कलेचा उदय झाला. गांधार कला मूर्तिकला होती आणि ग्रीकांच्या प्रभावाने भारतात सुरू झाली होती. ठीक आहे, म्हणजे या हेलेनिस्टिक आर्टचा जे भारतीयकरण झालं त्यात थोडेसे भारतीय तत्व मिसळले गेले आणि इथे गांधार कलेचा उदय झाला होता. याला गांधार कला का म्हटलं? कारण भारताच्या वायव्येला याचं डेव्हलपमेंट झालं होतं. याला काय म्हटलं? गांधार कला. का म्हटलं? कारण वायव्य दिशेला गांधार प्रदेशात याचं डेव्हलपमेंट झालं म्हणून गांधार कला. ठीक, आता इथे हे लक्षात ठेवाल की याला हेलेनिस्टिक आर्ट का म्हटलं? राजत्वाचा दैवी सिद्धांत, ज्याला तुम्ही डिवाइन थ्योरी ऑफ किंगशिप म्हणता, याला ग्रीकांमध्ये नाव काय होतं? याला म्हटलं जायचं हेलेनिझम. याला काय म्हणतात? हेलेनिझम. ठीक आहे, याला म्हटलं जायचं हेलेनिझम. आणि मग या हेलेनिझम वरून आलेली आहे हेलेनिस्टिक आर्ट. हेलेनिझम वरून आलेली आहे हेलेनिस्टिक आर्ट आणि या हेलेनिस्टिक आर्ट वरूनच गांधार कलेची सुरुवात झाली. फाईन. मग गांधार कलेमध्ये सगळ्यात पहिली मूर्ती कोणाची बनवली गेली? सो गांधार कलेमध्ये सगळ्यात पहिली मूर्ती बनवली गेली कोणाची? गौतम बुद्धांची. गौतम बुद्धांची मूर्ती पहिले बनवली गेली. जे गौतम बुद्ध पूर्ण जीवनभर समाजाला हे म्हणत राहिले की ब्राह्मण्यवादाचा विरोध करा, कर्मकांड करू नका, कोणत्याही प्रकारची रिजिडिटी धर्मात येता कामा नये, त्यांचीच मूर्ती सगळ्यात पहिले बनवली. ठीक आहे, हा आपला देश. ठीक आहे, सो ग्रीक आक्रमणाचा हा परिणाम होता. त्याच्यानंतर ग्रीकांच्या आक्रमणाचा दुसरा परिणाम काय होता? ग्रीकांच्या आक्रमणाचा दुसरा परिणाम होता त्यांची नाणी. ग्रीकांची नाणी जी होती ही सोन्याची नाणी होती. ही शुद्ध सोन्याची नव्हती रादर, पण फक्त सोन्याची नाणी होती. सोन्याची नाणी तर होतीच, याबरोबर गोलाकार आकाराची नाणी, एक्झॅक्ट गोलाकार आकाराची नाणी, आणि त्याच्याच बरोबर यामध्ये एका बाजूला राजाचं छायाचित्र असायचं. एका बाजूला राजाचं छायाचित्र, प्रतिमा, छायाचित्र म्हणण्यापेक्षा प्रतिमा म्हणूया आपण त्याला, फोटो नव्हता, इमेज होती है ना, प्रतिमा असायची. आणि ही प्रतिमा छातीपर्यंत असायची, पूर्ण राजा नाही, अर्धा राजा, छातीपर्यंतची त्याची आकृती असायची. ठीक आहे, आणि एका बाजूला एखादा संदेश लिहिलेला असायचा है ना, खरोष्टी लिपीमध्ये, खरोष्टी किंवा आर्माइक लिपीमध्ये संदेश असत असे. अशा प्रकारची नाणी यांनी चालवली होती. ठीक आहे, सो अभिलेख कोरण्याची जी व्यवस्था होती, नाण्यांवर अभिलेख कोरणे, हे ग्रीक घेऊन आले होते. इवन स्तंभलेख, शिलालेखाची प्रक्रिया देखील ग्रीकांची. आता राजत्वाच्या दैवी सिद्धांताचा प्रभाव कोणाकोणावर पडलेला बघायला मिळतो. याचा प्रभाव तुम्हाला बघायला मिळेल अशोकावर. अशोकाने स्वतःला काय म्हटलं होतं? अशोकाने म्हटलं होतं देवानाम पिय पियदस्सी, देवानाम पिय पियदस्सी किंवा देवानाम प्रिय प्रियदर्शी असं यांनी म्हटलं होतं. सो हे जे होतं हे काय होतं की देवांचा प्रिय राजा, देवानाम पिय पियदस्सी असं म्हणणारा अशोक, देवांचा प्रिय राजा. दिस वॉज व्हॉट? डिवाइन थ्योरी ऑफ किंगशिप ओनली. दिस इज डिवाइन थ्योरी ऑफ किंगशिप. ओके, सो ग्रीकांचा प्रभाव भारतीय राजांवर पडलेला बघायला मिळाला, भारतीयांचा प्रभाव ग्रीकांवर पडलेला बघायला मिळाला, आणि अशा प्रकारे यांच्या आयडियाजचं
एक्सचेंज झालं होतं. ठीक आहे. ग्रीकांकडून सगळ्यात महत्त्वाचं आपण काय घेतलं? ग्रीकांकडून आपण घेतली ज्योतिष कला. ग्रीकांकडून आपण घेतली ज्योतिष कला. ज्योतिषशास्त्राचं जे पुस्तक आहे गार्गी संहिता, है ना, गार्गी संहितेमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्योतिषशास्त्र आपण ग्रीकांकडून घेतलेलं आहे. पाल्म ट्री, हात बघून असे हात बघून ज्योतिष सांगण्याची जी कला होती ती यांच्याकडनं घेतलेली असो. ग्रीकांकडनं आपण काय काय घेतलं? एकतर सोन्याची नाणी चालवली, त्यानंतर पडद्याचा वापर आपण केला होता. हे लक्षात घ्याल की तुम्हाला आठवत असेल की नाटक पाहताना किंवा नाटक संपल्यानंतर जो पडदा पडतो त्या पडद्याला काय म्हटलं जातं? पडदा जो पडतो याला काय म्हटलं जातं? याला म्हणतात यवनिका. यवनिका. फाईन. हे यवनिका हा शब्द जो आहे हा ग्रीक शब्द आहे. आपण यांच्याकडनं ही कला देखील घेतली होती. त्यानंतर आपल्या युवराजांना राज्यपाल म्हणून नेमणे, युवराजांना राज्यपाल म्हणून नेमण्याची जी पद्धत होती ही देखील आपण ग्रीकांकडूनच घेतलेली होती. ठीक आहे. सो अशा प्रकारे ग्रीकांचा प्रभाव भारतावर काय काय झाला? सो भारतावर एवढा सगळा प्रभाव झालेला तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर अजून काय काय आपण बघितलं की भारतीय सामाजिक आणि धार्मिक जीवनशैलीचा अवलंब केल्याने त्यांचं भारतीयकरण झालेलं तुम्हाला पाहायला मिळालं. ग्रीकांनी ना भारतातून एक विशेष वस्तू निर्यात केली होती, काळी मिरी. आणि काळी मिरीला म्हटलेलं आहे यवनप्रिय. हे वाक्य लक्षात ठेवा, UPSC मध्ये विचारलेला प्रश्न आहे हा. यवनप्रिय कशाला म्हणतात? यवनप्रिय म्हटलं जातं काळी मिरीला, है ना. सो भारतीयांकडून देखील यांनी काही कला शिकल्या होत्या आणि त्या कोणत्या कोणत्या कला होत्या याला जरा बघून घ्याल. एकच मिनिट. आपले ग्रीक, है ना. सो यांनी गंध तयार करणे, गंध म्हणजे की इत्तर तयार करण्याची, है ना, अत्तर तयार करण्याची कला याने शिकली होती. आणि त्याच्याचबरोबर याला अत्तर तयार करणारा जो व्यक्ती असायचा किंवा अधिकारी असायचा याला म्हटलेलं आहे गंधिक. गंधिक हे वाक्य लक्षात ठेवा. यवनप्रिय, गंधिक हे ग्रीक शब्द आहेत, याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर धातुविज्ञान यांनी शिकून घेतलं, आयुर्वेदाचं थोडाफार नॉलेज घेतलं, खगोलशास्त्र, पाषाण शैली, सुगंधी द्रव्य तयार करणं हे सगळं शिकून घेतलं होतं. त्यानंतर मग आता हे झाले ग्रीक. ठीक आहे. ग्रीकांमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या काय काय ठेवायच्या? ग्रीकांमध्ये एकतर हे लक्षात ठेवायचं जे मी तुम्हाला सांगितलं, है ना, की ग्रीकांनी आपल्याला काय काय दिलं हे एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरं काय लक्षात ठेवायचं? हे ज्योतिषकला, युवराज वगैरे हे मी तुम्हाला म्हटलं. आणि त्या व्यतिरिक्त एक गोष्ट लक्षात ठेवाल की यांच्यामध्ये दोन लोकांना लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. एक आहे मिनॅंडर. मिनॅंडर हा ग्रीक होता, हा बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आला होता आणि याने काय केलं? स्वतःचं नाव मिलिंद केलं होतं. याने नागार्जुन, नागार्जुन आणि नागसेन एकच आहेत बरं, नागार्जुन किंवा नागसेन यांच्याकडनं बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. यांच्या संवादावर लिहिलेलं आहे पुस्तक मिलिंद पान्हो. कोणत्या भाषेत असणार आहे? पाली भाषेत होतं. ठीक आहे. मिलिंद पान्हो पुस्तक पाली भाषेत लिहिलेलं पुस्तक आहे. ठीक आहे. हे एवढं लक्षात ठेवायचं. आणि दुसरं कोणाला लक्षात ठेवाल? दुसरं हेलिओडोरसला लक्षात ठेवायचं, ज्याबद्दल आपण चर्चा केली होती. हेलिओडोरस कोण होता? ग्रीक राजदूत होता. बेस नगरचा गरुड स्तंभ याने बनवला होता. ठीक आहे. बेस नगरचा गरुड स्तंभ याने बनवला होता आणि याने दावा केला होता की मी भागवत आहे. भागवत याचा अर्थ की हा वैष्णव धर्माच्या प्रभावाखाली आला होता. एक आले बौद्धांच्या प्रभावाखाली, एक आले वैष्णवांच्या प्रभावाखाली. सो हे एवढं तुम्हाला ग्रीकांबद्दल लक्षात ठेवायचं आहे. ठीक. त्यानंतर दुसरं शक. शक आले होते भारतात. ग्रीकांनंतर कोण आलं? शक आले होते. आणि शकांच्या व्यवस्थेला आता इथे समजून घ्याल की शक होते कोण? पश्चिमी चीनकडनं आले होते, चीनच्या पश्चिम प्रदेशातून आले होते. यांना सिथियन देखील म्हटलं जातं. यांना शक किंवा सिथियन म्हटलं जातं. पहिला शक जो होता याचं नाव होतं माऊस. यांची नावं होती ही माऊस. याला मोगा देखील म्हटलं गेलेलं आहे. याचा कार्यकाळ होता 80 इसवी सन पूर्व. 80 इसवी सन पूर्व हा याचा कार्यकाळ आहे. त्यानंतर यांची जी केंद्र होती ही कुठे कुठे होती? आता बघा, जे विदेशी शासक झेलम आणि व्यासचा बॉर्डर एरिया सुद्धा पार करू शकत नव्हते, ते आता भारतात मध्येपर्यंत आले होते. आणि मध्येपर्यंत कुठे आले? मध्येपर्यंत हे आले मथुरा, उज्जैन, गिरनार पर्यंत. गिरनार म्हणजे सौराष्ट्र, सौराष्ट्रचा प्रदेश, गुजरातचा प्रदेश.
ठीक आहे. मथुरा, उज्जैन आणि गिरनार, आता नीट लक्षात घ्याल, हे तीनही व्यापार केंद्र होते. उज्जैन देखील व्यापार केंद्र होतं, मथुरा देखील व्यापार केंद्र होता आणि गिरनारचा जो प्रदेश होता हा समुद्र किनारा होता, त्यामुळे व्यापार केंद्र होतं. याच्यावर शकांच्या वस्त्या वसायला लागल्या. पश्चिम गंगा खोरं, मध्य भारताचा काही भाग आणि गुजरातवर नियंत्रण असल्यामुळे शकांचं सातवाहनांशी सतत युद्ध होत असे. आता तुम्हाला आठवलं असेल शहरात किंवा क्षत्रप, हा ना, गौतमीपुत्र शातकर्णीने घेतलेली पदवी, हा ना. सो यांचं काय व्हायचं की सातवाहनांशी नेहमी युद्ध राहत असे. त्यानंतर शकांच्या उज्जैन केंद्रामधला, उज्जैन शाखेचा एक कार्यकर्ता होता किंवा एक शासक होता रुद्रदामन. याच्याबद्दल मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये सांगितलं होतं, रुद्रदामन, है ना. रुद्रदामनचा कार्यकाळ आहे 130 इसवी सन ते 150 इसवी सन, 20 वर्षाचा कार्यकाळ. आणि रुद्रदामननी काय केलं होतं, सुदर्शन लेक जवळ जुनागडमध्ये काय केलं होतं, जुनागडमध्ये संस्कृतचा अभिलेख लिहिला होता. ठीक आहे. तुम्हाला सुदर्शन लेक बद्दल सांगितलं होतं, चंद्रगुप्त मौर्याने खोदलं, अशोकाने याचा जीर्णोद्धार केला होता. सुदर्शन लेकचा जीर्णोद्धार अशोकाने केला होता, त्यानंतर कुमारगुप्ताने केला होता. यांचे राज्यपाल असायचे, त्या लोकांनी केला होता, सुशर्मन आणि चक्रपाल. ठीक. सो हे आता ते सोडा, हे इथे लक्षात घ्याल की रुद्रदामनला का लक्षात ठेवाल, रुद्रदामन कोण होता, रुद्रदामन होता शक. फाईन. कार्यकाळ 130 ते 150 इसवी सन. आणि यांनी काय केलं होतं, संस्कृत भाषेचा एक अभिलेख लिहिला होता. एकतर त्याचं नाव रुद्रदामन, याचा अर्थ पूर्ण भारतीकरण झालेलं आहे. आता हे मोगा माऊस दिसत आहेत का, नाही. आणि दुसरं, यांनी जो शिलालेख कोरला तो कोणत्या भाषेत कोरलेला आहे, संस्कृत भाषेत कोरलेला आहे. फाईन. आणि म्हणून मग आता शिखांचं भारतीयकरण झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळतं, या शकांचं भारतीयकरण झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर रुद्रदामन याने सुदर्शन लेकची देखील दुरुस्ती केली होती. जे तुम्हाला म्हटलं की लेक जीर्णोद्धार करायचं यांनी कार्य केलं होतं. आता लक्षात घ्याल की हे इन्व्हेडर्स आहेत, लूटपाट करायला आलेले आहेत. हे भारतात येऊन डागडुजीची कामं का करतील बरं, किंवा तुम्हाला सिंचन व्यवस्था का उपलब्ध करून देतील, कारण यांनी आता भारताच्याच भूमीला आपली भूमी मानलं आहे म्हणून. कळतंय. त्यानंतर शकांच्या गिरनार केंद्रातले, आता गिरनार शाखेचे दोन होते, एक होते नेहपाण आणि एक होते भूमक. मग नेहपाणांबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की नेहपाणाची हे मिळालेले आहेत, नाणी मिळालेली आहेत, है ना. नाणी कुठे कुठे मिळालेली आहेत, नाणी मिळालेली आहेत नाशिकमध्ये. आणि यांचे सातवाहनांचे संबंध नेहमी युद्धरत असत, युद्धामध्ये गुंतलेले. फाईन. त्यानंतर शक जे होते, शकांबद्दल अजून काही गोष्टी लक्षात ठेवाल, जसं शकांची इतकीच कहाणी होती जी तुम्हाला माहिती असायला पाहिजे होती. मग शकांमध्ये तुम्हाला कोणाला लक्षात ठेवायचं आहे, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या शक बद्दल वाचताना. पहिले तर यांचं ओरिजिन कुठे होतं, पश्चिमी चीन. यांना अजून कोणत्या नावाने ओळखलं जातं, सिथियन या नावाने ओळखलं जातं. यांच्या शाखा ज्या होत्या यांना लक्षात ठेवा, उज्जैन, मथुरा आणि गिरनार या शाखा होत्या, याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर लक्षात ठेवाल रुद्रदामन म्हटल्यानंतर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. दोन गोष्टी कोणत्या कोणत्या लक्षात ठेवायच्या, एक तर जुनागड अभिलेख लक्षात ठेवायचा, है ना. जुनागड अभिलेख काय संबंध आहे याचा, एकतर शक शासक रुद्रदामनने कोरलेला संस्कृत भाषेतला हा अभिलेख आहे. ठीक आहे. त्यावेळेला प्राकृत भाषा प्रचलित होती निम्न वर्गासाठी, है ना, पण याने संस्कृत भाषेमध्ये अभिलेख कोरलेला आहे. आणि दुसरं काय लक्षात ठेवायचं की सुदर्शन तलावाचा जीर्णोद्धार देखील याने केलेला तुम्हाला पाहायला मिळतो. आणि जीर्णोद्धार का केला होता, सिंचन व्यवस्थेसाठी जीर्णोद्धार केला होता, एवढं लक्षात ठेवायचं. या व्यतिरिक्त अजून काय लक्षात ठेवायचं, नेहपाण जो होता याचा नेहमी युद्ध असायचं कोणाबरोबर, सातवाहनांबरोबर. आणि याची नाणी कुठे मिळालेली आहेत, यांची नाणी मिळालेली आहेत नाशिकला. फाईन. एवढ्या गोष्टी तुम्हाला शकांबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत, याच्या बाहेर प्रश्न जात नसतो. फाईन. त्यानंतर मग आले होते कुशाण आले होते. मग कुशाणांचा काय संबंध आहे, कुशाण जे होते हे देखील चीनचे होते, ची जातीचे हे होते. फाईन. त्यानंतर यांनी भारतात आल्यानंतर
आपली राजधानी बनवली पुरुषपूर. मग पुरुषपूर म्हणजे कोणता एरिया? पेशावर. कुशाणांची एक शाखा पेशावरला स्थायिक झाली आणि दुसरी शाखा आली मथुरेला. अशा प्रकारे हे देखील 2 भागांमध्ये विभाजित झाले होते. ठीक आहे. पेशावर यांची राजधानी होती. त्यानंतर यांच्यातला महान शासक कोण होता? कुशाणांचा महान शासक होता कनिष्क. कनिष्क यांचा महान शासक होता. आता कनिष्क नाव बाहेरचं नाव आहे का? नाही. भारतीयकरण झालेलं हे देखील नाव तुम्हाला बघायला मिळतं. फाईन. आणि कनिष्क जो होता हा काय होता? याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. कनिष्कचं नाव याआधी देखील तुम्ही ऐकलेलं आहे. कुठे ऐकलेलं आहे? जेव्हा तुम्ही बघितलं की बौद्ध संगती झाल्या होत्या, बौद्ध परिषदा झाल्या होत्या, त्या बौद्ध परिषदांमध्ये चौथी परिषद, बौद्धांची चौथी परिषद कुठे झाली? चौथी परिषद झाली 98 AD ला कुंडलवनला, काश्मीरला. कुंडलवन काश्मीरला झाली होती. 98 AD ला कुंडलवन काश्मीरला झाली होती, है ना. या वेळेला राज्याश्रय कोणी दिला होता या बैठकीला किंवा या परिषदेला? कनिष्कने दिला होता. ठीक आहे. याच्याच मध्ये महायान आणि हीनयान निर्माण झालं होतं. 2 शाखा निर्माण झाल्या होत्या. सो या वेळेला आपण कनिष्क पाहिलं होतं. ठीक. म्हणजे कनिष्क लक्षात ठेवायचं. त्यानंतर मग भीम कडफेसिस, हुवेश्क, वसिष्क हे सगळे इतर महत्त्वाचे शासक होते. यांचं नाव नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. फाईन. त्यानंतर कुशाणांबद्दल अजून एक हे लक्षात सांगितलं जातं जे तुम्हाला सांगितलं. आता याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की या बौद्ध परिषदेचे उपाध्यक्ष कोण कोण होते? 2 होते यावेळेला, अश्वघोष आणि वसुमित्र. अश्वघोष आणि वसुमित्र होते. अश्वघोष यांनी बुद्ध चरित्र लिहिलं होतं. अश्वघोषांनी बुद्ध चरित्र लिहिलेलं आहे. कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे? संस्कृत भाषेत लिहिलेलं आहे. 3 भागात हे विभाजित आहे, हे लक्षात ठेवायचं. अश्वघोषांनी बुद्ध चरित्र किंवा बुद्ध चरित नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे संस्कृत भाषेत लिहिलेलं आहे. 3 भागांमध्ये हे विभाजित असलेलं तुम्हाला बघायला मिळतं. नागार्जुनने महायान बौद्ध धर्माचं माध्यमिक तत्वज्ञान हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे हे एक लक्षात ठेवायचं आणि हे एक लक्षात ठेवायचं आणि कनिष्क लक्षात ठेवायचं. फाईन. म्हणजे कुशाण सोपे आहेत. कुशाणांचं काही खूप जास्त महत्त्व दिसत नाही. कुशाणांबद्दल अजून काय लक्षात ठेवाल? कुशाणांबद्दल हे लक्षात ठेवायचं की बघा, कुशाणांची कहाणी मी तुम्हाला सांगते की काय काय याच्यात लक्षात ठेवायचं आहे. ठीक. कुशाणांबद्दल हे लक्षात ठेवायचं आहे की कनिष्क यांच्याकडे होता. कनिष्क बौद्ध परिषदेशी संबंधित आहे. बौद्ध परिषद कोणती? चौथी बौद्ध परिषद याच्याशी संबंधित आहे. कुठे झाली होती? काश्मीर कुंडलवनला झाली होती, है ना. काश्मीरला कुंडलवनला झाली होती. प्रश्न दिसणार बरे एक्झाम मध्ये तुम्हाला. त्यानंतर याचे उपाध्यक्ष कोण कोण होते? अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होते? याला 2 अध्यक्ष उपाध्यक्ष होते. एक होते वसुमित्र आणि एक होते अश्वघोष. फाईन. अश्वघोषने कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? अश्वघोषांनी लिहिलेला आहे बुद्धचरित. कोणत्या भाषेत लिहिलेला आहे? संस्कृत भाषेत लिहिलेला आहे. या व्यतिरिक्त कोण होते? नागार्जुन होते. नागार्जुनांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? यांनी महायान शाखेचा ग्रंथ लिहिलेला आहे, माध्यमिका. यांनी कोणता ग्रंथ लिहिलाय बघून घ्या इथे. यांनी महायान शाखेचा माध्यमिक तत्वज्ञान किंवा माध्यमिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. मग या व्यतिरिक्त कुशाणांचं अजून काय लक्षात ठेवायचं? कुशाणांबद्दल अभ्यासताना काही महत्त्वाच्या गोष्टी अंडरलाईन करून अभ्यासा. जसं कुशाणांनी भारतात शिवलेले कपडे आणले होते, है ना. तोपर्यंत भारतात शिवणकला नव्हती, कुशाण घेऊन आले होते. लांब कोट, उंच बूट, शिरस्त्राण, है ना, हे सगळं कुशाण घेऊन आले होते. ठीक. तोपर्यंत आपल्याकडे हे नव्हतं. फाईन. त्याच्याचबरोबर घोड्यावर टाकणारा जो पागा असतो तो देखील कुशाणांनीच आणला होता. त्या व्यतिरिक्त कुशाण काय घेऊन आले होते? शुद्ध सोन्याची नाणी घेऊन आले होते. शुद्ध सोन्याची नाणी. किती शुद्ध? 24 कॅरेट सोन्याची नाणी हे घेऊन आले होते. 24 कॅरेट सोन्याची नाणी घेऊन आले होते. आणि या व्यतिरिक्त अजून काय आणलं होतं? यांच्या काळात डेव्हलप झाली होती मथुरा कला. मूर्तिकलेचा एक प्रकार होता मथुरा कला. आता गांधार आणि मथुरा कलेमध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला कला आणि साहित्य जिथे आपण बघू तिथे सांगते. ठीक आहे. सो अशा प्रकारे कुशाणांना एवढं लक्षात ठेवायचं आहे. कुशाणांबद्दलची एवढी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची
आहे याच्या बाहेर प्रश्न जात नसतो. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता याबद्दल अजून काय लक्षात ठेवाल की गुजरातमधील भरूच मध्ये चीनी कच्च्या रेशमावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था यांनी सुरू केली होती. म्हणजे चीन सिल्कचा बिझनेस डेव्हलप करणारे देखील कुशाण होते. मेन रेशमी वस्त्र डेव्हलप करणारे हे होते. त्या व्यतिरिक्त इंडो ग्रीक लोकांचे योगदान इथे आता दिलेलंच आहे की ह्या आता आधी बघितलं तेच मी परत तुम्हाला सांगते. ठीक आहे. पहिले एक तर मूर्तिकला आणली, शिलालेख आणली, नाणी आणली ग्रीकांनी. फाईन. नाण्यांमध्ये काय वैशिष्ट्य होतं? नाण्यांमध्ये सोन्याचं नाणं है ना, आणि सोन्याच्या नाण्यांमध्ये देखील राजाची प्रतिमा, एका बाजूला अभिलेख एका बाजूला राजाची प्रतिमा. यांच्यातल्या कोणाला लक्ष ठेवायचं? मिनेंडरला, रुद्रदामनला. फाईन. इथे तुम्हाला सांगितलेलं आहे रुद्रदामन, मिनेंडर आणि हेलिओडोरसला लक्षात ठेवायचं. बरं. त्यानंतर इंडो ग्रीकांनी गांधार कला दिली होती. गांधार कला कुठून आली होती? हेलेनिस्टिक आर्टमधून आली होती. हेलेनिझम म्हणजे काय? डिवाइन थ्योरी ऑफ किंगशिप, राजत्वाचा दैवी सिद्धांत. लक्षात राहील. ठीक. त्यानंतर हे जे परफ्यूम डीलर होते त्यांना काय संबोधलं जायचं? गंधिक संबोधलं जायचं. आणि काळी मिरी याला काय संबोधलं जायचं? यवनप्रिय म्हटलं जायचं. पडदा प्रथा जी आली याला काय म्हटलं जायचं? यवनिका म्हटलं जायचं. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर इंडो ग्रीक लोकांनी कालवे बांधून आणि धरणे बांधून अभियांत्रिकीमध्ये योगदान दिलं होतं. खगोलशास्त्र आणि औषध यांच्यासाठी देखील यांनी काम केलं होतं. ज्योतिष कला भारताने कुठून शिकली? ग्रीकांकडून शिकली होती. असं कुठे लिहिलेलं आहे? गार्गी संहितेमध्ये लिहिलेलं आहे. लक्षात राहील की नाही? ठीक आहे. हे झालं रिव्हिजन. त्यानंतर कुशाणांचं योगदान काय होतं? कुशाणांनी देखील राजत्वाच्या दैवी सिद्धांत सांगितला. त्यानंतर यांनी आणली शिवणकला आणली. त्याच्याचबरोबर कुशाण शासक जे होते हे मोठमोठ्या पदव्या आपल्या नावासमोर लावायचे. महाराज, महाराजाधिराज है ना, अधिराज, सर्वलोकेश्वर, माहेश्वर, बेसिलियन अशा यांच्या पदव्या असायच्या. आणि या पदव्या मग पुढे भारतीय शासकांनी घेतलेल्या देखील तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर मथुरा शैलीचा उदय विकास झालेला तुम्हाला पाहायला मिळतो. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की या तिघा कलांमध्ये काय फरक आहे, तो काय फरक आहे इथे बघून घ्या की मथुरा, गांधार आणि अमरावती या 3 कला होत्या. या 3 कलांमध्ये काय फरक आहे? अमरावती कला, मथुरा कला आणि गांधार कला, तिन्ही मूर्तिकला आहेत. फाईन. सो इथे मूर्तिकलेचं साहित्य इंडो ग्रीक कलेमध्ये काय होतात इथे लक्षात घ्याल. हे प्रश्न आहेत बरं तुमच्या एक्झामचे. सगळ्यात पहिले तर हे लक्षात घ्या की स्तूप आणि मठाच्या रचनेत यांनी कोरीव कामामध्ये गडद शिस्त दगडाचा वापर केला होता. राखाडी रंगाचा किंवा गडद हिरव्या रंगाचा वापर इथे झालेला तुम्हाला बघायला मिळतो है ना. गडद हिरव्या रंगाचे फिलाइट आणि राखाडी निळ्या रंगाचा अभ्रक यांनी यूज करून मूर्तिकला डेव्हलप केलेली आहे. फाईन. त्यानंतर दगडात कोरीव काम करून मूर्तींना आकार दिल्यानंतर वरून चुन्याचं प्लास्टर करण्याची व्यवस्था यांच्याकडे होती. आणि यामध्ये विशेषतः मध्य आशियाचा प्रभाव असलेला बघायला मिळतो. ही ग्रीक कला आहे. मग ग्रीकांनी काय केलं होतं लक्षात घ्याल. याच्यात तुम्हाला एक्झामचे प्रश्न कसे असणार? कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, खालील विधानांवर विचार करा. मग विचार काय करा की गौतम बुद्धांच्या मूर्ती बनवताना किंवा मूर्तिकलेमध्ये गडद हिरव्या रंगाचा किंवा निळ्या राखाडी रंगाचा प्रयोग झाला. ठीक. पहिली मूर्तिकला गौतम बुद्धांची, मायन्यूट डिटेल, कुरळे केस, मृगनयन है ना, छोटी स्माईल, छोटीशी मिशी, चेहऱ्यावरचे भाव, अंगावरचं उपर्ण, पद्मासनात बसलेले बुद्ध. कोणती कला आहे? ही आहे इंडो ग्रीक कला किंवा गांधार कला. लक्षात राहील. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे दिलेलं आहे. मथुरा कला जी होती ही स्वदेशी कला होती. स्वदेशी कला कशी झाली? कुशाणांनी भारतात आल्यानंतर काही प्रयोग केले, त्याच्यातून मथुरा कला डेव्हलप झाली. सो भारतातच ही डेव्हलप झालेली आहे, त्यांनी कुठून आणली नव्हती. याच्यामध्ये जो यूज केला जाणारा दगड आहे तो कसा आहे? रेड सँडस्टोन, लाल वालुकामय दगड. ठीक आहे. रेड सँडस्टोनचा उपयोग इथे केला जातो. रेड सँडस्टोन बघितलाय का तुम्ही? लाल किल्ला ज्या दगडांनी बांधलेला आहे तो सँडस्टोन, रेड दिसतो ना तो वाला. ठीक आहे. आणि अमरावती कला जी होती यामध्ये सफेद संगमरवरचा उपयोग केला जातो. एकदम क्लिअर झालं. ठीक आहे. म्हणजे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट मध्ये जर तुम्हाला विचारलं तर गडबडणार नाही. ठीक आहे. यामध्ये गांधार शैलीला कोणी राज्याश्रय दिला होता? सो गांधार शैलीला कोण राज्याश्रय देणार? ग्रीक शासक. जर प्रिंट काढली असेल तर याला ठीक करून घ्या. ग्रीक शासक. ठीक. मथुरा शैलीला कोणी राज्याश्रय दिला?
कुशाण शासक. आणि अमरावती शैलीला कोणी राज्याश्रय दिला? सातवाहन शासक. सातवाहन शासकांनी अमरावती कलेला राज्याश्रय दिला होता. त्यानंतर गौतम बुद्धांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य गांधार कलेमध्ये काय होती? सो गांधार कलेमध्ये मूर्तीची वैशिष्ट्य ही होती की बुद्धांचं मानवी रूप यामध्ये बघायला मिळतं. मनुष्य रूपात गौतम बुद्ध एक. दुसरं, योगी अवस्थेत बसलेले, ध्यानस्थ मुद्रा यांची दाखवलेली आहे. अर्धे डोळे बंद आहेत, डोळे एकदम बदामासारखे डोळे, सुंदर कोरीव डोळे काढलेले तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर कुरळे केस, विरळ मिशा, चेहऱ्यावरचे सुंदर करुणामय भाव, त्याच्याचबरोबर अंगावर ग्रीक शासकासारखं असलेलं उपरण आणि उपरणाला पडलेल्या घड्या, हे जे आहे हे ग्रीकांचं महत्व आहे. ग्रीकांची गांधार कला ही इथे तुम्हाला पाहायला मिळतात. हे जे आहे ना, हे आहेत तुमचे एक्झामचे प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर कुशाण कलेमध्ये काय आहे? कुशाण कलेमध्ये कोणी कोणी या किंवा कोणाकोणाच्या मूर्त्या बनवल्या गेल्या? तर इथे देखील बौद्ध जैन ब्राह्मण सगळ्यांच्या मूर्त्या बनवल्या, इथे देखील बौद्ध जैन ब्राह्मण सगळ्यांच्या मूर्त्या बनवल्या. फाईन. इथे गौतम बुद्धांचे मानवी रूप बघायला मिळतं पद्मासनात बसलेलं. कुशाण किंवा मथुरा कलामध्ये गौतम बुद्ध पद्मासनात बसलेले तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे. आणि त्याच्याचबरोबर डोक्याच्या अवतीभोवती एक तेजपुंज वलय बनवलेला आहे, है ना, याला हालो म्हटलं जातं, हालो. ठीक आहे. सो अशा प्रकारचा हालो बनवलेला आहे मथुरा कलामध्ये, लक्षात घ्याल. म्हणजे त्यांना थोडंसं देवत्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फाईन. आणि इथे अमरावती कलांमध्ये जातक कथांचं वर्णन करणारं शिल्पकला बघायला मिळते. जातक कथा म्हणजे काय? गौतम बुद्धांच्या आदल्या जन्मीच्या स्टोरीज, त्याला जातक कथा म्हटलं जातं. ठीक आहे. सो हे इथे दाखवलेलं आहे. त्यानंतर हे होतं ग्रीक आणि ग्रीक, शक, कुशाण किंवा भारतात झालेली जी परकीय आक्रमणं आहेत याबद्दल येणारे संभाव्य सगळे प्रश्न इथे कव्हर झाले. ओके. आय होप की हे सेशन तुम्हाला कामी येईल. नक्कीच प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही शक्यतो, कारण जिथून संभव आहे तेवढी इन्फॉर्मेशन आपण कव्हर केलेली आहे. ठीक. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन गाईज अँड हॅव अ गुड डे.